नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण नवीन रांगोळी काढणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण एकूण 7 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी छोट्या, सिंपल आणि नवीन रांगोळी आहेत. चला तर मग काढूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या रांगोळी पाहता येतील. तर इथे बघा, आपण एकदम सिंपल आहे, 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेले आहेत. आणि आपण ज्या पारंपरिक पद्धतीने जसा षटकोन काढतो त्या पद्धतीने आपल्याला इथे षटकोन काढून घ्यायचा आहे. आणि त्याच्या दोन्ही साईडने आपण अशा पाकळ्या काढलेल्या आहेत. आणि जो खालची लाईन आहे त्या खालच्या लाईनच्या आपण 3 लाईन काढून घेतल्यात. आणि वरती आपण असे 3 डॉट्स दिलेले आहेत. आणि त्याला आपण बोटाच्या सहाय्याने असा आकार दिला आहे आणि मध्ये लाल रांगोळीने असा मोठा डॉट दिला आहे. आणि खालच्या साईडने आपण असे पिवळ्या रांगोळीचे 2-2 डॉट्स दिलेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही होती अगदी साधी, सोपी, सिंपल आणि अगदी 1 मिनिटाच्या आत काढून होणारी ही सुंदरशी रांगोळी. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. तर आपल्याला अशाच रांगोळी काढायच्या असतात, अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये काढून होणाऱ्या पटकन. तर आपण इथे दुसरी रांगोळी काढूयात. तर ही सुद्धा सुंदर डिझाईन आहे. आपण इथे 2 लाईन देऊन घेतल्यात, त्यावरती एक चक्र काढले आणि आपण इथे असा शंखाला जसा आकार देतो त्या पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हलकासा आपण वरती पांढरा रंग भरूयात आणि त्याखाली आपण नंतर डॉट्स देऊयात. तर या लाईनच्या खाली आपण असे मोठे 2 डॉट्स देऊयात. आपण वाटीच्या किंवा हाताने सुद्धा तुम्ही इथे प्रेस करून आपण असे इथे चक्र काढून घेऊयात दोन्ही या पद्धतीने. आणि त्याखालती आपण अशा ड्रॉप लाईन देऊयात. आपण एक मोठी, त्यानंतर छोटी, त्यानंतर छोटी, अशा दोन्ही साईडने आपल्याला 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. तुम्हाला कोणता कलर छान वाटेल तो कलर तुम्ही त्याखाली आपण असे ड्रॉप्स देणार आहोत. तर मी इथे लाल रांगोळीने दिलेले आहेत. इथे आपण क्लीनसुद्धा करून घेतलेलं आहे एअरबड्सच्या सहाय्याने. आणि इथे डॉट्ससुद्धा देऊयात. साईडला आपण अशा लाईन देऊयात आणि अशा 2 पाकळ्या गोल आणि 1 पाकळी लांब. तर ही सुद्धा अगदी रेखीव आणि सुंदरशी रांगोळी आहे. ही सुद्धा आपली इथे रांगोळी तयार झालेली आहे. तर आपण आता इथे तिसरी रांगोळी काढूयात. इथे 4 आणि नंतर 2 असे आपण डॉट्स देऊन देणार आहोत. आणि आपल्याला इथे असं प्लसचं साईन काढून घ्यायचं आहे सगळ्या डॉट्सला जोडून. आणि हे बघा, या पद्धतीने आपण इथे सुद्धा अशा या लाईन जॉईंट करून घ्यायच्या आहेत. तर मध्यंतरी मी इथे गुलाबी रांगोळीने असं मोठं डॉट्स देऊन घेते. आणि जे आपण डॉट्स मारले होते त्याच्या मधोमध चारही साईडने आपल्याला असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. मी इथे हिरवा रंग वापरलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल किंवा तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही इथे असे डॉट्स देऊन घेऊ शकता. आणि या डॉट्सला आपण असे बोटाने प्रेससुद्धा करून घेऊयात. तुम्ही असेच जरी ठेवले तरी सुंदरच दिसते आणि बोटाने असं प्रेस करून घेतलं तरी अजूनही छानच दिसते. आणि आता राहिलेल्या भागामध्ये आपण इथे पांढऱ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेऊयात त्यावरती. आणि छोटीशी लाईन ओढून घेऊयात आपण अशी नांगोड्या आकारामध्ये या पद्धतीने. तर ही सुद्धा अगदी सुंदर आणि अगदी पारंपरिक ठिपक्यांपासून तयार केलेली खूपच सुंदर आणि देखणी रांगोळी तयार झालेली आहे. इथे अगदी सोपीसुद्धा आहे. तर इथे आपण आता पुढची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा मी 3 ते 3 अशा 3 लाईन डॉट्स काढून घेतलेत. आणि मधल्या डॉट्सवरती आपल्याला असा एक चौकोन तयार करायचा आहे. आणि ज्या डॉट्सवर राहिलेले आहेत त्यावरती आपल्याला असे चक्र काढून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने सहजच काढता येतील. हे क्लीनसुद्धा करून घेऊयात आपण रांगोळी स्प्रेड झाल्यामुळे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला क्लीनसुद्धा करून घ्यायचं आहे. तुम्ही बोटाने करू शकता किंवा इयरबड्सच्या सहाय्याने सुद्धा करू शकता. जसा आपल्या रांगोळीचा आकार आहे त्यानुसार आपण करू शकतो. आणि आता राहिलेल्या टोकावरती आपण त्या चौकोनाच्या हिरव्या रांगोळीने अशा 3-3 लाईन देऊन घेऊयात. तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कोणत्या रांगोळी तुम्हाला सर्वात जास्त आवडल्या कमेंट करून सांगायला विसरू नका ताईंनो. तुम्हाला नवनवीन रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती रोजच व्हिडिओ अपलोड होत असतो. तुम्हाला जर पाहायला आवडत असतील, काढायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.
आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला का लगेच तुम्हाला पाहता येईल. तर हे बघा, आपण त्याच्यावरती असे 3-3 डॉट्स देऊन आपण ब्रशच्या सहाय्याने असं खालच्या साईडला ओढून घेतलेलं आहे. आणि मध्ये मी इथे निळ्या रंगाचा सुद्धा डॉट्स दिलेला आहे. ही सुद्धा रांगोळी तयार आहे आपली. तर आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे बघा 3 ते 3 असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आणि मधल्या डॉट्सपासून साईडच्या 4ही डॉट्सवरती आपल्याला असे गोलाकार काढून घ्यायचे आहे. अगदी साधी सोपी सिंपल डिझाईन आहे. तर हे बघा, आपण डॉट्सला आपण ब्रशच्या सहाय्याने असे आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने ओढून डिझाईन तयार केली आहे. आणि मध्यंतरीच्या पाकळ्यावरती अशा 4 लाईन देऊन त्यावरती एक पांढरा डॉट्स दिलेला आहे. तर ही सुद्धा अगदी सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. पटकन घाई गडबडीमध्ये काढता येतील अशा रांगोळी आपल्या. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी 2 लांब लाईन आणि 2 छोट्या लाईन दिलेल्या आहेत. आणि त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडनी डिझाईन काढून घ्यायची आहे. तुम्ही ही डिझाईन कधी काढली नसेल आणि पाहिलीसुद्धा नसेल तर नक्कीच तुम्हाला आवडेल. अगदी वेगळ्या पद्धतीने काहीतरी हटकी डिझाईन. तर या पद्धतीने आपल्या इथे हे सुद्धा लाईन जॉईंट करून घ्यायच्या आहेत. जे त्रिकोण काढलेले आहेत त्यामध्ये तुम्ही इथे लाल पिवळा रंग भरू शकता. अजूनही रांगोळी उठून दिसेल. अगदी साधी सोपी सिंपल रांगोळी आहे. अगदी छोटीशी सुद्धा आहे. आणि लाल आणि पिवळा रंग भरल्यावर अजूनच त्या रांगोळीमध्ये भर पडते सुंदर दिसण्यासाठी. तर मी इथे लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 1-1 डॉट्स देऊन घेतलेत. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे तयार आहे. तर इथे आपण शेवटची 7 नंबरची रांगोळी काढतोय. तर हे बघा, इथं मी हलक्या हाताने असं चक्र काढून घेतलेलं आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला या पद्धतीने संस्कार भारतीमध्ये जसे आपण डिझाईन काढतो त्या पद्धतीने तुरे काढून घ्यायचे आहेत. आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी रोज रोज पाहण्यासाठी आणि नवीन नवीन रांगोळी शिकण्यासाठी तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रांगोळी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यातल्यासुद्धा रांगोळी एकापेक्षा एक सुंदर आहेत. त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशाच रोज रोज रांगोळी तुम्ही पाहत राहा, रांगोळी काढत राहा, रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा आणि नवनवीन रांगोळी शिकतसुद्धा राहा. तुमच्या दारात, देवघरात, तुळशीसमोर नवनवीन रांगोळी काढा. त्यामुळे एक सकारात्मकता वाढीशी लागते आणि आपल्या घरात एक प्रसन्न वातावरणसुद्धा होते. तर भेटूयात उद्याच्या भागात.